नमस्कार मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे आजही आपण व्हिडिओद्वारा एक गोष्ट पाहणार आहोत. गोष्ट आपलं मनोरंजन करते, मनाला आनंदित करते, म्हणून आपल्याला आवडते, हो ना? पण श्री शारदा मठातर्फे असा जो व्हिडिओ दाखवला जातो त्यामध्ये मनोरंजनाबरोबरच संदेशही असतो. तो आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करतो. आजची गोष्ट एका उपनिषदातली आहे. त्या उपनिषदाचं नाव आहे बृहदारण्यक उपनिषद. नाव मोठं आणि थोडं लक्षात ठेवायला अवघड असलं तरी त्यातून आपल्याला काय शिकायचंय याकडे लक्ष देऊ. मग पाहायची गोष्ट. ही गोष्ट फार फार पूर्वीची आहे. आजच्याप्रमाणे तेव्हा सुद्धा मनुष्य पृथ्वीवर राहत असे. शेती करून, घरे बांधून, वेगवेगळी कामं करत, मुले, नातेवाईक आणि सर्व कुटुंबांबरोबर ते राहत. देवता स्वर्गात राहत. तिथे ते सर्व सुखसोयी, ऐश्वर्य यामध्ये आनंदाचा उपभोग घेत. कशाचीही कमतरता नसे. आपले आयुष्य ते अगदी आनंदात घालवीत. संपूर्ण विश्वामधील पृथ्वी आणि स्वर्ग हे मानव आणि देवतांचे वसतिस्थान होते. पण राक्षस मात्र पाताळात राहत. हे अत्यंत स्वार्थी आणि दुष्ट होते. ते माणसांना आणि देवांना त्रास देत. त्यांच्या कामामध्ये विघ्ने आणीत. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याला सुखाने जगू द्यायचं नाही हेच त्यांचं काम. अशा रीतीने या तिघांचेही म्हणजे माणूस, देव आणि दानव म्हणजेच राक्षस यांचं आयुष्य सुरू होतं. पण एकदा ते तिघेही त्यांच्या निर्माता असलेल्या ब्रह्मदेवांकडे गेले आणि त्यांची प्रार्थना करून म्हणाले, आम्हाला आमचे आयुष्य आत्ता आहे त्यापेक्षा आनंदाने जगायचे आहे. सर्वांनी आम्हाला मान द्यावा, आमच्यावर प्रेम करावे असे आम्हाला वाटते. त्यासाठी आम्ही काय करावे याचे कृपया मार्गदर्शन करा. त्यांचे हे बोलणे संपताच चमकून गडगडाट व्हावा असा प्रचंड आवाज झाला आणि द द द असा ध्वनी 3 वेळा ऐकू आला. सर्वांनी तो आवाज अगदी स्पष्टपणे ऐकला. हा संदेश आपल्यासाठीच आहे हे त्या तिघांच्याही लक्षात आले. द द द ह्याचा अर्थ काय बरं असेल? त्या तिघांनीही आपापल्या विचारांनी त्याचा अर्थ काढला. मानवाने विचार केला की द म्हणजे दान. दान म्हणजे आपल्याजवळ जे आहे ते दुसऱ्याला म्हणजेच ज्याच्याकडे ते नाही त्याला देणे. मनुष्याला साधारणपणे असे वाटते की जे चांगले आहे, बहुमोल आहे ते आपल्याला मिळावे, आपल्याच नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना मिळावे. पण मग आणखी सुख, आणखी आनंद मिळवण्यासाठी काय केले पाहिजे? तर दान. म्हणून ते स्वतःजवळ असलेल्या गोष्टी गरजू माणसाला देऊ लागले. धन, संपत्ती, अन्न, वस्त्र यांचे दान करू लागले. द चा अर्थ दमन असावा असे देवांना वाटले. दमन म्हणजे संयम, म्हणजेच स्वतःवर ताबा, कंट्रोल ठेवणे. त्यानुसार देवांनी ठरवले की आता आपण आपल्या सुखसोयी, मौजमजा, मनोरंजन यावर नियंत्रण ठेवले पाहिजे. हे लक्षात आल्यावर देवांनी आपले वागणे त्याप्रमाणे नियमित केले. दुष्ट राक्षसांनी द चा अर्थ काढला दया. आपण क्रूरपणे, दुष्टपणे वागतो याची त्यांना जाणीव होती. म्हणून आपल्याला आणखी आनंद मिळवायचा असेल तर दयाळू व्हायला पाहिजे. करुणा, अनुकंपा, दयाळूपणा हे आपल्या आचरणात आणायला हवे हे त्यांना कळले. द द द या एकाच अक्षराचा अर्थ 3 प्रकारे काढला गेला. मनुष्य, देव आणि दानव यांना तो अर्थ जसा समजला त्याप्रमाणे त्यांनी आपल्या वागण्यात बदल केला. दान, दमन आणि दया हे 3 शब्द तर आपल्याला कळले.
पण ते तर गोष्टीतच होतं ना, प्रत्यक्षात कुठे पाहायला मिळेल का? तर त्यासाठी आपण स्वामी विवेकानंदांच्या चरित्रातील काही घटना पाहूयात. आता हीच घटना पहा ना. ते वर्ष होतं 1901. कलकत्त्याजवळील बेलूर येथे श्रीरामकृष्ण मठाचे मुख्यालय आहे. तिथे काही संथाळ म्हणजेच आदिवासी मजूर काम करीत होते. आवारातले खड्डे बुजवणे, जमीन सपाट करणे अशी कामं हे मजूर करीत. त्यांचे काम चालू असताना स्वामीजी तिथे जात. त्यांची विचारपूस करीत, त्यांची सुखदुःखे समजून घेत. त्यांना करावे लागणारे कष्ट, त्यांची गरिबी, त्यांच्या मुलाबाळांचे होणारे हाल हे सर्व ऐकून स्वामीजींना फार वाईट वाटे. त्यांच्या डोळ्यात पाणी उभं राही. त्या संथाळांमध्ये एक केष्टो नावाचा मजूर होता. स्वामीजींनी एकदा त्याला विचारलं, तुम्हाला इथे जेवण दिलं तर चालेल? केष्टो म्हणाला, बाबा, तुमच्या हातचं मीठ खाल्लं तर आमची जात बुडेल. त्या काळी समाजात अशा काही गैरसमजुती होत्या. पण स्वामीजींनी त्यावरही उपाय शोधला. ते म्हणाले, जेवणात मीठ नाही घालणार, मीठ वेगळं ठेवू, ज्यानं त्यानं आपल्या हातानं घालावं. मग जेवणाचा बेत ठरला. पुरी, भाजी, कढी, खिचडी आणि एक गोड पदार्थ. स्वामीजी स्वतः कोणाला काय हवं नको ते पाहत होते, कोणाला आग्रह करत होते. त्या मजुरांनी स्वप्नातही असं जेवण पाहिलं नव्हतं. ते पुन्हा पुन्हा म्हणत होते, महाराज, कसे केलेत हे सारे पदार्थ? आम्ही इतकं चांगलं अन्न आजवर कधी खाल्लं नव्हतं. एक दिवस तरी चांगलं जेवण भरपूर घेतल्याचं समाधान त्या मजुरांना मिळावे ही स्वामीजींची मनापासून इच्छा होती. त्यामुळे त्या मजुरांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून स्वामीजी तृप्त झाले. वरवर पाहिलं तर ही घटना अगदी साधी आहे. ही घटना घडली तेव्हा स्वामीजी सर्व जगाला विश्वाचार्य, जगद्गुरू म्हणून वंदनीय झाले होते. पण ह्या अगदी साध्या घटनेत दिसून आलं त्यांचं सर्व मानवांबद्दल असलेलं प्रेम, त्यांच्याबद्दल वाटणारी करुणा आणि सर्वांमध्ये तो एकच ईश्वर राहत आहे हे जाणून केलेली त्याची सेवा. निस्वार्थपणे कोणतीही अपेक्षा न ठेवता केलेलं काम. द द द या गडगडाटातून व्यक्त झालेला अर्थही हाच आहे ना. ज्यांच्याकडे नाही त्यांना ते द्या. त्यांच्याबद्दल तुमच्या मनात आपलेपणा असू द्या. आपल्या आनंदात त्यांनाही सहभागी करा. जर काही संकट आले तर स्वतःचा विचार सोडून सर्वांना संकटातून बाहेर पडण्यासाठी मदत करा. कशी करायची मदत? पहा हां, स्वामीजींच्या जीवनातील ही घटना तर हेच सांगते. स्वामीजींची तब्येत तेव्हा ठीक नव्हती म्हणून विश्रांतीसाठी ते दार्जिलिंगला गेले होते. दररोज सकाळी फिरायला जाणे, बरोबर असलेल्या लोकांशी हलकं फुलकं संभाषण करणे, कोणत्याही गंभीर विषयावर विचार न करणे हा डॉक्टरांनी दिलेला सल्ला ते पाळत होते. हळूहळू त्यांची तब्येत सुधारत होती. पण एके दिवशी स्वामीजी अतिशय गंभीर झाल्याचे दिसून आले. दिवसभर ते कोणाशीही बोलले नाहीत. बराच वेळ उशीवर डोकं टेकून बसून राहिले. परत प्रकृती बिघडली की काय असे सर्वांना वाटू लागले. शेवटी कळलं की स्वामीजी वर्तमानपत्रातल्या एका बातमीने अतिशय अस्वस्थ झाले आहेत. ती बातमी होती प्लेगच्या साथीची. कलकत्त्यात प्लेगची साथ जोरात पसरत होती आणि अर्ध्याहून अधिक लोक शहर सोडून जाऊ लागले होते. लवकरात लवकर काही मदत कार्य सुरू केले पाहिजे असे स्वामीजींना वाटू लागले आणि प्रकृती ठीक नसतानाही ते कलकत्त्याला आले. शहरात खूप अस्वस्थता होती.
रोगाचे भयंकर स्वरूप आणि साथ आटोक्यात आणण्यासाठी सरकारने घातलेले कडक निर्बंध यामुळे लोक घाबरून गेले होते. ती भीती नाहीशी करून लोकांना मार्गदर्शन करण्याची आवश्यकता होती. म्हणून अशा साथीच्या वेळी कोणती काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन करणारे पत्रक सर्व भाषांमध्ये काढून ते सर्वत्र वाटण्याची व्यवस्था स्वामीजींनी केली. एक मोकळी जागा भाड्याने घेतली. तिथे रोग्यांच्या देखभालीची व्यवस्था केली. स्वयंसेवकांच्या मदतीने सर्व शहरातले रस्ते आणि गटारे स्वच्छ करण्यास सुरुवात केली. यामुळे लोकांची भीती कमी झाली. पण हे काम सोपं नव्हतं. एवढं सगळं करायचं तर पैसे कुठून आणणार, अशी शंका उपस्थित झाली. हे ऐकून स्वामीजी म्हणाले, तशी गरज पडली तर मठासाठी घेतलेली जमीन विकून पैसे उभे करू. आपण काय संन्यासी आहोत? झाडाखाली राहू आणि भिक्षा मागून जगू. पाहिलंत ना, स्वामीजींच्या मनात या सेवा कार्याला किती महत्त्व होतं. केवळ एक कर्तव्य म्हणून त्यांनी हाती घेतलं नव्हतं ते काम, तर लोकांच्या दुःखामुळे त्यांचे मन व्यथित झाले होते आणि त्यासाठी कोणताही त्याग करण्याची त्यांची तयारी होती. मग ते स्वतःचे निवासस्थान म्हणजेच घर असो की आपल्या गुरूंचे मंदिर बांधण्यासाठी घेतलेली जागा असो. पण सुदैवाने जमीन विकायची वेळ आली नाही. स्वामीजींचा त्याग आणि सेवा यांचा आदर्श पाहून लोकांनी पुरेसे आर्थिक सहाय्य केले. स्वामीजींच्या जीवनातील ह्या 2 घटना पाहून आपल्याला उपनिषदातल्या संदेशाचा खरा अर्थ समजला, हो ना? आता विद्यार्थी म्हणून आपण काय करू शकतो याचा विचार करूया. चालेल? आपल्याला जो विषय चांगला येतो, उदाहरणार्थ भाषा, गणित, विज्ञान, तो एखाद्या विद्यार्थ्याला जो त्या विषयात कच्चा आहे त्याला समजावून देऊ शकतो का? आपल्या वाढदिवसाला मिळालेली भेटवस्तू, खाऊ, गोष्टीची पुस्तके एखाद्या संस्थेत जाऊन तिथल्या मुलांना देऊ शकतो का? खूप वेळ टीव्ही पाहणे, मोबाईलवर गेम खेळणे, इंटरनेटचा सारखा वापर करणे या गोष्टींचा अतिरेक टाळता येईल का? आईने आपला आवडता पदार्थ केला आहे, पण आपल्याला बाहेर जाऊन फास्ट फूड खायचं आहे. अशा वेळी आपण मनावर ताबा ठेवू शकतो का? आपण सर्वांशी प्रेमाने, आपलेपणाने वागू शकतो का? हेवा, मत्सर, असूया या दुर्गुणांना मनातून काढून टाकू शकतो का? आपण हे सर्व नक्कीच करू शकतो. त्यासाठी स्वामी विवेकानंदांचा आदर्श आपल्यासमोर आहे. त्यांच्या जीवनाच्या प्रकाशात आपण आपलेही आयुष्य उज्ज्वल करूया.